Namaste students. Today we are going to continue our third lesson of Science 2, that is Living Organism Part 2. ह्या लेसनच्या फर्स्ट पार्टची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही ह्या लेसनचा फर्स्ट पार्ट बघू शकतात. In this video we will study about sexual reproduction. Sexual reproduction always occurs in two germ cells, that is male gametes and female gametes. सेक्शुअल रिप्रोडक्शन दोन प्रोसेस मधून होते. त्यातली फर्स्ट प्रोसेस आहे गॅमेट फॉर्मेशन अँड सेकंड इज फर्टिलायझेशन. तर फर्स्ट प्रोसेस गॅमेट फॉर्मेशन मध्ये मियोसिसच्या प्रोसेस मधून गॅमेट्स तयार होतात. त्यावेळी क्रोमोझोम्सचे नंबर्स हाफ होतात, म्हणजेच 46 क्रोमोझोम्स 23 मध्ये डिवाइड होतात, म्हणजेच हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात. अँड सेकंड प्रोसेस इज फर्टिलायझेशन. यामध्ये ह्याच हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेटचे युनियन होऊन डिप्लॉइड झायगोट तयार होतो. झायगोट मायटोसिसच्या प्रोसेस थ्रू डिवाइड होतो आणि एम्ब्रायो तयार होतो. ह्याच एम्ब्रायोमधून न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तयार होते. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मेल अँड फिमेल असे 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात. मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेटचे फ्युजन झाल्याने न्यू इंडिव्हिज्युअलमध्ये दोन्ही पॅरेंट्सचे रिकंबाइंड जीन्स असतात. देअरफॉर न्यू इंडिव्हिज्युअल्स काही कॅरेक्टरच्या बाबतीत पॅरेंट्स ऑर्गॅनिझमची सिमिलर असते, तर काही कॅरेक्टरच्या बाबतीत डिफरंट असते. म्हणजेच न्यू इंडिव्हिज्युअलची त्याच्या ऑर्गॅनिझम सोबत एक्झॅक्ट सिमिलरिटी नसते. या जेनेटिकमुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये डायव्हर्सिटी दिसून येते. जेनेटिक व्हेरिएशनमुळे ऑर्गॅनिझम्स एन्व्हायरमेंटमध्ये होणाऱ्या चेंजेसमध्ये ऍडजस्ट करू शकतात अँड देअरबाय मेंटेन देअर एक्झिस्टन्स. म्हणजेच ऑर्गॅनिझम प्रत्येक वातावरणामध्ये स्वतःला ऍडजस्ट करायचा प्रयत्न करतात अँड स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवतात. नाव लेट अस स्टडी अबाउट सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. प्लांट्समध्ये फ्लावर्स हे सेक्शुअल रिप्रोडक्शनचं स्ट्रक्चरल युनिट असतात. इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल वॉल्स. फर्स्ट इज कॅलिक्स, सेकंड इज कोरोला, थर्ड अँड्रोशियम अँड फोर्थ इज गायनोशियम. त्यापैकी अँड्रोशियम अँड गायनोशियमला इसेन्शियल वॉल्स म्हणतात बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. अँड कॅलिक्स अँड कोरोलाला ॲसेसरी वॉल्स म्हणतात बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्शन ऑफ इनर वॉल्स. Members of calyx are called as sepals and they are green in color, and members of corolla are called as petals and they have differently colors. जर एकाच फ्लावर मध्ये अँड्रोशियम अँड गायनोशियम प्रेझेंट असेल तर त्या फ्लावरला बायसेक्शुअल फ्लावर्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस हे बायसेक्शुअल फ्लावर आहे. अँड जर फ्लावर मध्ये अँड्रोशियम अँड गायनोशियम पैकी एकच वॉल प्रेझेंट असेल तर त्या फ्लावरला युनिसेक्शुअल फ्लावर म्हणतात. फ्लावरमध्ये फक्त अँड्रोशियम प्रेझेंट असेल तर ते मेल फ्लावर असते अँड फक्त गायनोशियम प्रेझेंट असेल तर ते फिमेल फ्लावर असते. फॉर एक्झाम्पल पपयामध्ये मेल अँड फिमेल फ्लावर्स डिफरंट असतात. ज्या फ्लावरला सपोर्टसाठी स्टॉक असतो त्या स्टॉकला पेडिकल म्हणतात. अँड फ्लावर विथ स्टॉक इज कॉल्ड एज पेडिसलेट अँड वेअर एज फ्लावर्स विदाउट स्टॉक इज कॉल्ड एज सेसाइल. Androecium is male whorl and its members are called as stamens. Gynoecium is female whorl and its membranes are called as carpels. ह्या कार्पेलच्या बेसला ओव्हरी असते. ओव्हरी मधून हॉलो म्हणजे पोकळ पार्ट बाहेरपर्यंत असतो, त्याला बोलतात स्टाईल. स्टाईलच्या टिपवर स्टिग्मा असतो. ओव्हरी कंटेन्स 1 or many ovules. ह्या ओव्ह्युल्स मध्ये मियोसिसच्या प्रोसेसने एम्ब्रायो सॅक तयार होते. ह्या एम्ब्रायो सॅक मध्ये 1 हॅप्लॉइड एग सेल अँड 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लियाई असतात. अँथर कडून पोलन ग्रेन्स स्टिग्माकडे ट्रान्सफर होतात. दिस इज कॉल्ड एज पॉलिनेशन. पॉलिनेशन होण्यासाठी विंड, वॉटर किंवा इन्सेक्ट रिस्पॉन्सिबल असतात. स्टिग्मा हा खूप स्टिकी असतो म्हणून पोलन्स तिथेच जर्मिनेट होतात अँड 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म्ड. नंतर हे मेल गॅमेट्स पोलन ट्यूब मधून एम्ब्रायो सॅक पर्यंत पोहोचतात. त्यातला एक मेल गॅमेट्स युनायटेड विथ एग सेल टू फॉर्म झायगोट. सेकंड मेल गॅमेट्स unites with 2 polar nuclei and
एंडोस्पर्म इज फॉर्म. ह्या प्रोसेसमध्ये 2 न्यूक्लिआय पार्टिसिपेट करतात म्हणून दिस इज कॉल्ड एज डबल फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर ओव्ह्यूल्स मधून सीड डेव्हलप होतात आणि ओव्हरी डेव्हलप इनटू फ्रूट. वेन फ्रूट ब्रेकअप सीड सॉइल मध्ये पडतात अँड कंडिशन फेवरेबल असल्यावर ते जर्मिनेट होतात अँड thus अ न्यू प्लांटलेट इज फॉर्म. दिस इज कॉल्ड एज सीड जर्मिनेशन. Our next topic is sexual reproduction in human beings. आपण हेरिडिटी अँड व्हेरिएशन ह्या चॅप्टर मध्ये ऑलरेडी शिकलो आहोत की मेन हॅव XY क्रोमोझोम्स अँड वुमन्स हॅव XX सेक्स क्रोमोझोम्स. ह्या सेक्स क्रोमोझोम्समुळे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम विथ स्पेसिफिक ऑर्गन्स डेव्हलप इन द बॉडी ऑफ मेन अँड वुमेन. नाव लेट अस स्टडी अबाउट ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये टेस्टीज, व्हेरियस डक्ट्स अँड ग्लँड्स असतात. टेस्टीज आर प्रेझेंट इन द स्क्रोटम आउटसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. टेस्टीज मध्ये सेमिनिफरस ट्युब्युल्स असतात. या ट्युब्युल्स मध्ये असलेले जर्मिनल एपिथेलियम डिवाइड बाय मिओसिस टू प्रोड्यूस स्पर्म. मग हे स्पर्म्स ट्युब्युलच्या थ्रू पुढे पाठवले जातात. त्यावेळी त्याचा सिक्वेन्स असतो रिटेटेस्टीज, व्हॅस एफरन्स, एपिडिडायमिस, व्हॅस डिफेरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट अँड युरिनोजेनेटिकल डक्ट. स्पर्म जसं जसं एका डक्ट मधून नेक्स्ट डक्ट मध्ये जातात तसतसे ते मॅच्युअर होतात अँड आर एबल टू फर्टिलाइज द ओव्ह्यूम. सेमिनल वेसिकल्स सिक्रेट देअर सिक्रेशन इन इजॅक्युलेटरी डक्ट आणि पोस्टेड ग्लँड अँड कॉर्पस ग्लँड सिक्रेट देअर सिक्रेशन इन युरिनोजेनेटिकल डक्ट. स्पर्म्सवर सिमेन तयार होते. हे सिमेन इजॅक्युलेटेड आउट थ्रू पेनिस. आवर नेक्स्ट टॉपिक इज ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आपण बघितलं की मेलमध्ये सगळे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात ते ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर असतात, पण फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कॅव्हिटीच्या आतमध्ये असतात. इट इन्क्लुड्स पेअर ऑफ ओव्हरीज, अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट, सिंगल युटेरस अँड अ वजायना. जनरली एव्हरी मंथ ओव्हरीमधून ओव्हूम रिलीज होत असतं. ओव्हिडक्टचा शेप फनेल सारखा असतो. त्याचं ओपनिंग इज प्रेझेंट ऍट द सेंटर. याच ओपनिंग मधून ओसाइट्स ओव्हिडक्ट मध्ये एंटर होते. ओसाइट ही फिमेल जर्म सेल असते. ती रिप्रोडक्शन मध्ये पार्टिसिपेट करते. इन अदर वर्ड्स ओसाइट म्हणजे एक प्रकारचं इमॅच्युअर एक सेल असतं. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ओवा. तर आपण काय बघत होतो की ओसाइट ओव्हिडक्ट मध्ये एंटर करते. ओव्हिडक्टच्या इनर सरफेस मध्ये सिलिया असतात. सिलिया म्हणजे मिनिट हेअर लाईक ऑर्गेनल्स. हे सिलिया ओसाइट म्हणजेच फिमेल एग सेलला युटेरसकडे पुश करतात. आवर नेक्स्ट टॉपिक इज गॅमेट फॉर्मेशन. स्पर्म अँड ओव्ह्यूम हे दोन्ही गॅमेट्स मिओसिसच्या प्रोसेसने तयार होतात. स्पर्म्स आर प्रोड्यूस इन टेस्टीज ऑफ मेन. मेन मॅच्युअर झाल्यावर त्यांची डेथ होईपर्यंत स्पर्म्स तयार होत असतात. वुमेन मध्ये बर्थ टाइम पासूनच 2 to 4 मिलियन इमॅच्युअर ओसाइट्स ओव्हरीमध्ये ऑलरेडी असतात. वुमन मॅच्युअर झाल्यानंतर हे ओसाइट्स पण मॅच्युअर होतात अँड एव्हरी मंथ ओव्हरीमधून रिलीज होतात अप टू एज ऑफ मेनोपॉज. मेनोपॉज म्हणजे अप्रॉक्सिमेटली वुमनच्या 45 एज नंतर मेन्स्ट्रुअल सायकल परमनंटली बंद होते. ती फेज म्हणजेच मेनोपॉज. तर मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय हा टॉपिक पण ह्या लेसन मध्ये आहे, तो आपण बघू नंतर. तर मेनोपॉज इज द स्टॉप एज ऑफ हार्मोन्स कंट्रोलिंग द फंक्शन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. Our next topic is fertilization. Fertilization is the union of sperm and ovum. Semen is ejaculated in vagina during copulation. Copulation नंतर millions of sperms start their journey by the route of vagina, uterus, oviduct. मिलियन ऑफ स्पर्म्स मधून एखादाच स्पर्म ओव्ह्यूम सोबत फर्टिलाइज होतो. फिमेल मॅच्युअर झाल्यापासून ते मेनोपॉज पर्यंत एव्हरी मंथ ओव्हरी मधून ओव्ह्यूम रिलीज होत असतात. म्हणजेच 2 to 4 मिलियन ओव्हापैकी ओनली 400 ओसाइट्स
मेनोपॉजच्या एज पर्यंत रिलीज होतात. अँड रिमेनिंग ओसाइट्स अंडरगो मेनोपॉजच्या काही महिने आधी ओव्हरीज मधून जर हे ओवा रिलीज झाले तर त्याची डिव्हिजन ॲबिलिटी खूपच कमी असते. अँड ड्यू टू धिस त्याची मिओटिक डिव्हिजन प्रॉपरली कम्प्लीट होत नाही आणि असे ओसाइट्स फर्टिलाइज झाले तर न्यूबॉर्न बेबीमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज असू शकतात, लाईक डाऊन सिंड्रोम. आवर नेक्स्ट टॉपिक इज डेव्हलपमेंट अँड बर्थ. द फर्टिलायझेशन टेक्स प्लेस इन फॅलोपियन डक्ट. तयार झालेल्या झायगोटमध्ये रॅपिडली रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होऊन एम्ब्रायो डेव्हलप होते. फेलोपियन ट्यूबमधून हे एम्ब्रायो युटेरसमध्ये इम्प्लांट होते अँड ग्रोज फॉर नेक्स्ट 40 वीक्स. 40 वीक्स म्हणजेच 9 मंथ पर्यंत एम्ब्रायो ग्रो होत जाते. प्लॅसेंटामधून एम्ब्रायोला न्यूट्रिशन सप्लाय केले जाते. प्लॅसेंटा इज द ऑर्गन डेव्हलप ओनली इन प्रेग्नेंट मदर. After 9 months, development of embryo is completed. Mother gives birth to a baby. Our next topic is sex determination in human beings. म्हणजे ह्युमन मध्ये बेबी बॉय होणार की बेबी गर्ल होणार हे कसं डिटरमाइन होतं ते आपण बघूया. The gametes develop from germ cell which are diploid. Each diploid cell has 22 pairs of autosomes and 1 pair of sex chromosomes, that is 44 plus XX or 44 plus XY. यात XX आणि XY हे काय असतात, सेक्स क्रोमोझोम्स असतात. तर 44 ही ऑटोसोम्सची पेअर असते. नंतर जर्म सेल मध्ये मिओसिस मार्फत 22 प्लस एक्स और 22 प्लस वाय असे क्रोमोझोमल कॉम्बिनेशनचे हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात. त्यात स्पर्म प्रोड्युस्ड 22 प्लस एक्स और 22 प्लस वाय, बट ओवा म्हणजेच ओसाइट्स फक्त 22 प्लस एक्स ह्या एकाच टाईपचे असतात. देअरफॉर टाइप ऑफ स्पर्म्स ऑफ फादर डिसाइड द सेक्स ऑफ चाइल्ड. म्हणजे कळते तुम्हाला, फादर मध्ये एक्स आणि वाय ह्या 2 टाईपचे क्रोमोझोम्स असतात. मदर मध्ये फक्त एक्सच क्रोमोझोम्स असतात. म्हणून काय असतं, फादर डिसाइड करतो की बेबी बॉय होणार की बेबी गर्ल होणार. If X bearing sperm fertilize the ova, the girl is born, and if Y bearing sperm fertilize the ova, it is a boy. Mother has all X bearing ova, hence mother is not responsible for sex determination of child. Girls are equal to boys in every aspect, therefore it is crime to kill unborn girls. Our next topic is menstrual cycle. आपण बघितलं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल, मोनोपॉज हे वर्ड आले होते. तर आता मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय ते आपण डिटेलमध्ये बघूया. तर मेन्स्ट्रुअल सायकल हे मॅच्युअर फिमेल मध्ये होणारा रिप्रोडक्टिव्ह नॅचरल चेंज आहे. दिस सायकलिंग इव्हेंट्स आर कंट्रोल बाय 4 हार्मोन्स. फर्स्ट आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स FSH, ल्युटिनायझिंग हार्मोन्स LH, थर्ड इज इस्ट्रोजन अँड फोर्थ हार्मोन इज प्रोजेस्टेरॉन. त्यातील FSH अँड LH आर सिक्रेटेड फ्रॉम पिट्युटरी ग्लँड अँड estrogen and progesterone are secreted from ovary. One ovarian follicle develop along with the ova due to the effect of FSH. This developing follicle secretes estrogen. इस्ट्रोजनच्या इफेक्टमुळे युटेराइन एंडोमेट्रियम डेव्हलप होते. The oocytes also undergoes development. Under the influence of LH hormones ओव्ह्युलेशन घडून येते. ओव्ह्युलेशन म्हणजेच ओव्हरियन फॉलिकल ब्रस्ट होते आणि त्यातून ओसाइट्स रिलीज होतात. ओव्हरियन फॉलिकलचे उरलेले एम्प्टी टिश्यू कॉपर्स ल्युटियम नावाचे बॉडी सेल्स तयार करतात. हा सेकंडरी एंडोक्राइन सोर्स असतो अँड इट स्टार्ट्स प्रोड्युसिंग प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉनच्या इन्फ्लुएन्समुळे युटेराइन एंडोमटेरियल ग्लँड सिक्रेट्स अँड मेक दिस एंडोमेट्रियम रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रायो. म्हणजेच हे 4 हार्मोन्स बेबीसाठी युटेरसमध्ये
युटेराईन एंडोमेट्रियल ग्लँड्स रेडी करतात बॉडीची व्यवस्थित ग्रोथ होण्यासाठी. अँड जर ओसाइट फर्टिलाइज झाले तर एंडोमेट्रियम डेव्हलपिंग फिटस सोबत प्लॅसेंटा तयार करतात. डेव्हलपिंग फिटस म्हणजेच डेव्हलपिंग बेबी सोबत प्लॅसेंटा तयार करते. आणि जर ओसाइट्स 24 hours मध्ये फर्टिलाइज नाही झाले तर कॉपर्स ल्युटियम लुजेस इट्स फंक्शन अँड बिकम्स degenerate body called corpus albicans. Due to this, estrogen and progesterone कम्प्लिटली स्टॉप होते. ह्या दोन हार्मोनच्या अब्सेन्समुळे एंडोमेट्रियम स्टार्ट टू डिजनरेट. हे डिजनरेटिंग एंडोमेट्रियम अनफर्टिलाइज्ड ओवा अँड ब्लड इज डिस्कार्डेड आउट थ्रू वजायना. त्यामुळे काय होतं की 4 to 5 days पर्यंत कंटिन्युअस ब्लिडिंग होते विच इज कॉल्ड एज मेन्स्ट्रुएशन. दिस प्रोसेस इज रिपीटेड एव्हरी मंथ. इट इज स्टॉप ओनली बाय प्रेग्नेन्सी टिल द पिरियड ऑफ ब्रेस्ट फिडिंग. म्हणजे ही तुमची मंथली प्रोसेस असते. एव्हरी मंथ तुमचं मेन्स्ट्रुएशन होतं. ते स्टॉप ओनली प्रेग्नेंट असतात तेव्हा तुमचं मेन्स्ट्रुअल सायकल नसतं अप टू period of breastfeeding. Menstrual cycle is a natural process and the woman experience severe pains during this period. हेवी ब्लिडिंग मुळे विकनेस पण असतो. देअर इज हायर पॉसिबिलिटीज ऑफ इन्फेक्शन टू. ह्या सगळ्या रिझन्समुळे शी नीड्स रेस्ट अँड फॅसिलिटीज फॉर पर्सनल हायजीन. ओके स्टुडंट्स, दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल सी रिमेनिंग टॉपिक्स ऑफ दिस लेसन इन नेक्स्ट व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, शेअर इट विथ युअर फ्रेंड्स, अँड फॉर एनी क्वेश्चन प्लीज कमेंट.